नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। मी आंबेगावकर बोलतो। या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज आलो आहोत अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणातील तांबडेमळा या गावामध्ये। तांबडेमळा एक छोटीशी ग्रामपंचायत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा सर्वत्र धुराळा उडाला आहे। निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे। असं असतानाच आपण तांबडेमळ्यामध्ये आल्यानंतर हा जो पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे हा जो गट आहे यामध्ये येणारे गाव आपण पहिल्यांदा पाहूया। या गणामध्ये वडगाव काशिंबे, वाळुंजवाडी, एकलहरे, तांबडेमळा, शेवाळवाडी, निगोटवाडी, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, टाहुरेवाडी, चांडोली खुर्द ही सर्व गावं येतात। या सर्व गावांमध्ये एकूण सर्व लोकसंख्या जी आहे ती 21,279 एवढी लोकसंख्या आहे। महत्त्वाचं म्हणजे ह्या पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे जो गण आहे हा चर्चेचा विषय ठरण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी अनेक उद्योजक हे स्वतःचं नशीब या निवडणुकीमध्ये आजमावणार आहेत। या अशातच एक उमेदवार सध्या आपल्याला लोकांमध्ये फिरताना दिसतोय, प्रचार करताना दिसतोय। आपण त्याचा परिचय घेऊया। त्यांना नक्की उभं का राहायचंय, त्यांना निवडून आल्यानंतर काय कामं करायची हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। चला। माझं नाव दादाभाऊ सभाजी थोरात। मी एक यशस्वी उद्योजक म्हणून भरपूर काम केलेलं आहे आणि समाजामध्ये गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये, समाजामध्ये कुणाच्या अडीअडचणीमध्ये कायम सहभागी असतो। उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबियांना सहकार्य करण्याची आजपर्यंत माझी भूमिका राहिलेली आहे। गावागावामध्ये मी जाऊन नेहमी गावातल्या जनतेशी माझा नेहमी संपर्क असतो आणि म्हणूनच मी पिंपळगावतर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणातून उमेदवार म्हणून उमेदवारी मागितलेली आहे आणि ती मला मिळेल आणि निश्चित चांगल्या मताने विजय होऊन समाजाचं निश्चित काम करेल। त्याचबरोबर विजयी झाल्यानंतर निस्वार्थ भावनेने समाजाचं काम करत राहील। मला कुठलाही स्वार्थ नाही, फक्त समाजसेवा हेच एक उद्दिष्ट ठेवणार आहे। कारण परमेश्वरानं मला दिलेलं भरपूर आहे। मला कुठलाही स्वार्थ न करता समाजासाठीच जे काही करायचं ते करत राहणार, एवढंच सांगतो आणि थांबतो। हे सगळं झालं, मात्र तुम्ही उद्योजक म्हणून लोकांसमोर जात आहात। उद्योजक असताना तुम्ही काय व्यवसाय करता, काय करता त्याबद्दल सांगा। मी आमचं पहिलं वर्कशॉप होतं हिरो होंडाचं। त्यानंतर हिरो होंडाचं मोठं शोरूम राजगुरुनगर या ठिकाणी आहे, अक्षय मोटर म्हणून। त्या ठिकाणी साधारण 35 लोक काम करतात। त्यानंतर आपलं टायरचं शोरूम मंचरला आहे, त्या ठिकाणी 4 ते 5 लोक काम करतात। आणि भोरवाडी या ठिकाणी पशुखाद्याची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सुद्धा साधारण 35 ते 40 लोक काम करतात। त्याचबरोबर गावागावामध्ये अगदी पुणे जिल्हा असेल, नगर असेल, नाशिक असेल, इकडं भोर, वेल्हा, त्यानंतर बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर बारामती, इकडं टोकावडं, ब्राह्मणवाडा आणि कोथरूड अशा बऱ्याच ठिकाणी आपलं पशुखाद्य डीलर आहेत। त्यांना त्या माध्यमातून आम्ही सेवा देत आहोत आणि हा व्यवसाय गेली 11 वर्ष आम्ही करत आहोत। हे सगळं झालं, तुम्ही मोठा उद्योग करता, व्यवसाय करता, मग हे सगळं करता स्थिर स्थावर असताना नक्की राजकारणात द्यायचं तुम्हाला का असं वाटलं का राजकारण येऊन समाजसेवा करावी म्हणून? आता त्याचं खरं तर कारण असं आहे, आमची मुलं अगदी यशस्वी पद्धतीनं व्यवसाय सांभाळत आहेत आणि उर्वरित जीवन हे समाजासाठीच जगायचं आणि समाजासाठीच काम करायचं ही निश्चित भावना असल्यामुळे मी या माध्यमातून समाजसेवेचं स्वीकार केलेला आहे। हे सगळं झालं, मात्र आता
तुम्ही लोकांमध्ये जात आहात, तुम्ही उभं राहणार आहात, हे लोकांना सांगत आहात, मात्र हे सगळं असताना की तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभं राहणार आहात आणि अर्ज भरता असताना कोणत्या पक्षाकडून तुम्ही अर्ज भरणार आहात, उमेदवारी अर्ज? खरं तर आता परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. गंभीर म्हणजे निश्चित असं अजून तरी काही स्वरूप नाही आहे, परंतु मी निश्चितपणाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा आणि त्यांच्यासोबत कायम आत्तापर्यंत आम्ही काम केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर सर्वानुमते अगदी शिवसेना उभाटा असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, यांच्या एकत्रित विचार झाल्यानंतर सर्वानुमते जो निर्णय होईल तो मला मान्य असेल आणि त्या पद्धतीने मी वाटचाल करेल. ह्या निर्णय म्हणजे यांच्या सर्वांकडून यांचे झालेल्या स्थानिक विकास आघाडीकडून तुमची उभी राहायची इच्छा आहे का? स्थानिक ह्या सर्वांची मिळून एक महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे पक्ष यांची येऊ घातणाऱ्या काळामध्ये आघाडी होऊ शकते, ह्या आघाडीकडून उभी राहायची तुमची इच्छा आहे का? निश्चित स्थानिक आघाडी बरोबर आम्ही कायम राहणार आणि निश्चित यशस्वीसुद्धा विजयी होणार. ठीक आहे, म्हणजे एकंदरीतच यांना उभं राहायचं आहे आणि महाविकास आघाडी आणि शिंदे यांची शिवसेना यांची या ठिकाणी जी आघाडी होणार आहे त्या ठिकाणाहून जर त्यांना तिकीट मिळालं तर नक्कीच ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी निवडणूक लढतीलच. आता या ठिकाणी तांबडेमळा गावचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, आज तुमच्या जवळच्या गावातून दादाभाऊ थोरात हे सध्या निवडणूक लढणार असं बोलत आहेत. तुमच्या गाठीपिटी घ्यायचं काय वाटतं त्यांच्या उमेदवारीबरोबर? नाही, दादाभाऊ थोरात उभे राहतात हे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. ते आमच्या मामाच्या गावच्या मेश्वावाडीचेच आहेत, तरी ते चांगला विकास करतील ही आम्हाला चांगली खात्री आहे. आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. वागणी चांगली आहे हां, काय वाटतं दादा तुम्हाला? नाही, वागणी चांगली त्यांची पहिल्यापासून. ते काय आजच आहे असं नाही काय, त्यांना पोटात पाप नाही कधीच. आता मी कधीतरी गेलो ना तरी कधी पाप नाही त्यांच्या पोटात. त्याच्यामुळे मग त्यांना मत द्यायला केलंच पाहिजे. आम्ही कोणी जरी केलं तर काय जाऊ उपयोग आहे, असंही ना. हा माणूस जवळच आहे आपल्या, जास्त कायम येतोय आपल्याजवळ. दादाभाऊ थोरात जर उद्या निवडून आले तर सर्वसामान्य लोकांची कामं करतील का? लोकांच्या सुखदुःखात येतील का? करतील ना कामं, करतील. त्याचं त्याच्या पोटात पाप नाही ना. ते स्वतःची जरी कामं करतात त्याच्यात नाही पाप त्यांचं. आता दुकान आहे तरी दुकानात सुद्धा दोन पैसे आळ्याला पाड्याला देतात माणसांना बोशा. हां, म्हणजे व्यवसायातही समजूतदारपणा करतात ते. ठीक आहे. काय विषय तांबडेमळा गावचं या ठिकाणचं लोकांचं दादाभाऊ थोरात शेजारचं गाव आहे, काय त्यांचं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे लोकांचं? दादाभाऊ शेठ तर सामाजिक कामामध्ये सर्वात अग्रेसर असतातच. आमच्या सप्ताह असेल किंवा आमच्या गावचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही हक्काने शेठकडे गेल्यावर शेठने आम्हाला कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही. पुन्हा फुलाची पाकळी देण्याचे ते सदैव आमच्यासोबत आहेतच. तांबडेमळा गावचं काय कळलं आहे? तांबडेमळा गाव हे पहिल्यापासून पवार साहेबांना मानणारं गाव आहे. त्यामुळं आता विधानसभेलाही आम्ही निकम साहेबाच्या पाठीमागं हे केलं. त्यामुळं इथून होणारं मतदान हे पवार साहेबांना मान्य असल्यामुळे 99% मतदान हे पवार साहेबांनाच होते. दादाभाऊ शेठ जर उभे राहिले तर ते आमचे स्थानिकच आहेत. त्यांचं गाव शेवाडी जर राहिले तर ते आमचे शेवटी इथले स्थानिक पुत्रच आहेत. त्यांच्या मागे आम्ही 100% राहणारच. शेजारच्या गावचे आहेत, स्थानिकच आहेत. दादा, काय वाटतं थोरात यांच्या उमेदवारीबाबत तांबडेमळा लोकांचा कल कसा आहे? चांगलं आहे त्याचं, व्यवस्थित आहे. हा, त्यांचा तांबडबाईचा कल व्यवस्थित राहणार ना सगळं त्यांच्याबरोबर. हां, ते माणूस कार्यकर्ते सगळे व्यवस्थित काम कर. काय बाबा, काय कारण भाऊ नक्की हे तांबडेमळा गाव त्यांच्या मागे उभं राहीन असं लोक म्हणतात? आता काय कारण होतं ते काय सांगतात, प्रत्येकाचं त्याचं असतं ना. जरा माणसाचं हे असतं ना, कोणी गेलं का ते व्यवस्थित बसलं, चहा पाणी दिलं, हे तर माणसाचं ते असतं ना. आतमध्ये गेलं बा तिथं गेलं, या बसता असलं म्हणले तर मग शेवटी हे लोकांचं जे असतं ना, स्वभाव चांगला आहे, स्वभाव चांगला असतो ना. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव मच्छिंद्र बबन तांबडे, राहणार मी राहणार तांबडेमळा. माझी ग्रामपंचायत सदस्य 15 वर्षीय सतत बिनविरोध. दादाभाऊ शेठ हे आमच्या मामांचे मुलगा आहेत आणि त्यांचं कायमच आम्हाला सहकार्य असतं. त्यांनी आमच्या तांबडेमळा गावात संजीवनी कॅटल फीड्स म्हणून मोठं प्रोडक्ट्स उभं केलेलं आहे. त्या माध्यमातून लोकांना सहकार्य करतात. कोणाकडे पैसे नसेल तर बाबा 4 दिवस उधारी ठेवतात, नंतर आणून द्या असं सांगतात.
त्याच्यामध्ये दादाभाऊ शेठबद्दल लोकांना जास्त म्हणजे आपुलकी आहे जवळ. म्हणजे काही भाऊ कोणाची दसरी असू द्या, कोणाचं मयत असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, कोणाचा बड्डे असू द्या, त्या कार्यक्रमासाठी ते हिरिरीनं भाग घेतात आणि फोन केल्यावर हजर राहतात. त्याच्यामुळं आमचं काम 100% ते करू शकतात, आम्हाला अशी गॅरंटी आहे. दादाभाऊ शेठ यांचा गोतावळा भरपूर मोठा आहे आणि गोतावळा मोठा असल्यामुळं, माणूस चांगले असल्यामुळं आम्ही सर्व गणगोत्र त्यांच्या पाठीशी राहून त्यांना 100% सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि ते पण आम्हाला सहकार्य करते निवडून आल्याबद्दल. त्याच्याबद्दल आम्ही दादाभाऊ शेठला आजच निवडून आले असं जाहीर करून. एकंदरीत पाहुण्यांचा गोतावळा मोठा असल्याकारणाने दादाभाऊ शेठ यांचा विजय होऊ शकतो असं की यांच्या पाहुण्यांचं म्हणणं आहे. दादा काय वाटतं दादाभाऊ शेठ काय सांगणार दादाभाऊ दादाभाऊ शेठ आम्ही एवढे होतो तसे जोडदार त्यांनी धंदा काढला, त्याला सहकार्य आम्ही केलं दादाभाऊ शेठला, तर त्यांना सहकार्य केलं, त्याच्यातून ते पुढे गेले. पण आजपर्यंत कधी विसरले नाहीत. आजपर्यंत कुठे पण रस्त्याने जर मी पायाने चाललो तर गाडी अगदी जरूर उभी करणार आणि कुणी कधी निघाली इकडे निघाली नाही पहिले चहा घेऊन मग आपण जाऊया चला. आता त्यांच्या इथे आमच्या मुलाचे साडू काम करतात, अगदी आरामशीर सगळं व्यवस्थित. अगदी त्यांच्या शेजारीच आमची बहीण म्हणजे त्यांची भावजईच लागत असेल, भावजईच थोरातांना. तसं आता आमचे पाहुणे पण आहेत, दोस्ती पण आहे आणि सर्व गणगोत्र पण भरपूर मोठं आहे. अशा पद्धतीने हे आपल्यासोबत होते ते दादाभाऊ थोरात. दादाभाऊ थोरात यांचं असं म्हणणं आहे का ते एक यशस्वी उद्योजक आहेत. प्रशासनात गेल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, भ्रष्टाचारमुक्त काम करू शकतात. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आलतो ह्या तांबडेमळा या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे का दादाभाऊ थोरात यांचा स्वभाव चांगला आहे, लोकांना ते चांगला एक प्रकारे आदरयुक्त वागणूक देतात, त्याचबरोबर लोकांच्या सुखदुःखामध्ये येतात. त्याच्यामुळे असा उमेदवार निवडून द्यायला काही हरकत नाही असं या ठिकाणी तांबडेमळ्यातल्या लोकांचं म्हणणं आहे. अनेक दिवसापासून तांबडेमळा आणि दादाभाऊ थोरात यांचं जे काही गाव आहे शेवळवाडी हे शेजार असल्याकारणाने या ठिकाणी त्यांचे नातेसंबंध चांगले आहेत. त्याचबरोबर ह्या पूर्ण पिंपळगावतर्फे म्हाळुंगे या गणामध्ये त्यांचे नातेवाईकही चांगल्या प्रकारे असल्याने ते यांना असं शाश्वती आहे की ते निवडून येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, तांबडेमळा.